हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर आज परत माझ्या दुधू बाळाने आणखी एक कारनामा केलेला आहे आणि मी तो तुम्हाला दाखवते पण आणि सांगते पण. तर कारनामा असा केलेला आहे, आज कंपनीमध्ये उशिराने सुट्टी होणार होती आणि यायला बराच वेळ लागणार होता आणि आज आमच्या गावचा आठवडे बाजार आहे. तर भाजीपाला घ्यायला जायला मला तर जमणार नव्हतं, कारण की घरी यायचं, मग पुन्हा पिशव्या घ्यायच्या, बाजारात जायचं आणि खूप लेट झालं असतं. तेवढ्या वेळापर्यंत बाजार सगळा चालला गेला असता. मग तिला असं वाटलं की मम्मी कधी येणार आणि कधी घेणार, म्हणून तिने अक्षरशः गल्ल्यातनं पैसे घेतले आणि भाजीपाला आणलेला आहे. तर थँक्यू बाळा माझं काम केल्याबद्दल. आणि मी तुम्हाला दाखवते, तिने बघा किती छान छान भाजीपाला आणली. हे बघा, लेक असलेली किती फायद्याची असते घरामध्ये, की जी जबाबदारी मम्मी नाही पार पाडू शकत तिने लगेच ती माझी बाजू सांभाळली. तर एवढं ओझं, बटाटे, कांदा, काकडी, भेंडी, कारली, कोथिंबीर, शेपू, म्हणजे सगळं जे जे मी आणते ते सगळं, मेथी, मिरच्या, सगळं जबाबदारीने आणलं. मला कंपनीत कधीतरी भूक लागते तर खाण्यासाठी शेंगदाणे आणलेले आहेत. सकाळी चहासोबत टोस्ट, कारण की शाळेत जातानाही गडबड होते. अगरबत्तीचं पॅकेट संपलेलं होतं, तेही तिने आठवणीने आणलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी ही अशी माळ आणलेली आहे. तर बघा, लेक असलेली किती छान असते का नाही बरं, घरामध्ये किती काळजी करते आपली, किती मस्त मस्त जबाबदाऱ्या पार पाडते. आणि अनेक लोकांना लेकीचा कंटाळा असतो. नका करू आपल्या लेकींचा कंटाळा, फार दिवस नाही राहणार, पण जोपर्यंत आपल्या घरी येत ना तोपर्यंत त्यांचे भरपूर लाड करा, छान हे करा. आपण एखादी गोष्ट जरी त्यांच्यासाठी मनापासून केली ना तर ते 100 गोष्टींची जबाबदारी पार पाडतात आणि खूप आपल्या आईवडिलांची जाणीव करतात. खरंच हा माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या घरामध्ये दादा आहे की दीदी आहे ते पण नक्की कळवा. आणि माझे चिकुडं छोटंसं, तू काय मदत करतो मला? तुला नाही करत पण दीदीला करतो. दीदीला करतो ना माझ्या बाळा. तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, तुमच्या घरामध्ये दीदी आहे की दादा आहे आणि कोण जास्त काम करतं? दोघे आहेत की दोघांपैकी कोण जास्त काम करतं, मोठं का छोटं? ठीक आहे फ्रेंड्स, बाय बाय. बाय.